मार्च महिन्यात आम्ही स्टडी टूरला गेलो होतो. सोबत 40 स्टुडंट्स होते आणि आमचा स्टडी टूर फार छान झाला. औरंगाबादला एका ठिकाणी आमची गाडी खराब झाली आणि मग तिथे आम्ही जरा दुसऱ्या ठिकाणी वेगळ्या अशा ऑफिसमध्ये जेवणासाठी गेलो. त्या ऑफिसच्या आवारामध्ये बिट्टीची झाडं होती. बिट्टी म्हणजे ज्याला आम्ही इथले महाराष्ट्रातले या नागपूर जिल्ह्यातले लोक आम्ही त्याला टापरं म्हणतो. तर हे पांढऱ्या रंगाची टापरं खूप पडलेली होती झाडाखाली. मी ती एका पॉलिथिनमध्ये वेचून आणली आणि आणून सगळी हे बघा अशी या कुंडीमध्ये टाकून दिली. बघा किती आहेत, अजूनही उगवतात आहे. आणि थोडी माती टाकून दिली त्यावर मी. हे बघा टापर अजून दिसतात आहे सगळे. हे बघा ते टापर सगळेचे सगळे आणले आणि इथे असे मी टाकून दिले असते. बघा स्पष्ट दिसतात आहे. आणि वरून थोडी माती झाकली, पाणी टाकायचं. पूर्णच्या पूर्ण ही एवढी रोपं उगवली. अजूनही काही रोपं उगवतच आहे. हे बघा दाखवते मी तुम्हाला. हे बघा हे रोप अजूनही उगवतच आहे. आणखी म्हणजे बघा ते निसर्गाची किमया कशी. निसर्ग अंकुरलेलं हे दिसतंय, अंकुरलेलं दिसतंय, अंकुर येतं. हे सगळीच्या सगळी जे सगळ्याच्या सगळ्या बिया म्हणजे सगळीच्या सगळी टापरं जी आहेत ती उगवतात आहे. तर एकही बी न उगवता राहिलेली नाही. ही काही रोपं, पहिली रोपं जी आहेत ती एवढी मोठी झाली, इतकी मोठी झालीत. आणि दुसरी जी आहे ती उगवतच आहे. ती छोटंसं रोप तुम्हाला दिसतं. काहींना अजूनही इकडे अंकुरही आहेत, काही काही अंकुरतात आहे. तर अशा प्रकारे बघा निसर्ग प्रत्येक बी ही उगवण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये लपलेला जो सुप्त जीव आहे त्याला योग्य असं वातावरण मिळालं, माती मिळाली, प्रेम मिळालं, पाणी मिळालं की ते सगळे असे कसे छान असे भरभरून उगवतात. हे बघा मी किती रोपं निघालेली आहेत. जवळजवळ 50 रोपं असतील आणि पुन्हा हे उगवत आहे. म्हणजे जेवढ्या बिया मी यामध्ये टाकल्या, या एवढ्याशा डब्यामध्ये, रिकामा डबा होता तो हा. या रिकाम्या डब्यामध्ये बिया सगळ्या जेवढ्या आणलेल्या होत्या तेवढ्या सगळ्या टाकून दिल्या. सगळ्या बिया अशा फेकून दिल्या अक्षरशः. आणि त्याच्यावर माती टाकून दिली आणि रोज पाणी घातलं. आणि आश्चर्य बघा, असं अगदी भरभरून ही रोपं उगवली, भरभरून अशी वाढली. तर यावरून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की प्रत्येक बीमध्ये रुजण्याची क्षमता आहे. तसंच आपला जो विचार असतो त्या प्रत्येक विचारामध्ये काहीतरी बीज दडलेलं असते. म्हणून नेहमी चांगला विचार करा आणि त्या चांगल्या विचाराच्या बीजातून चांगलंच वर्तन समाजासाठी, स्वतःसाठी निघतं.